उपमुख्यमंत्री पदाची सुनेत्रा पवार यांनी खऱ्या अर्थाने आज शपथ घेतलेली आहे। त्यानंतर बारामतीमध्ये कार्यकर्त्यांनी जो शपथविधीचा सोहळा आहे तो शारदा प्रांगण येथे पाहिलेला आहे। आपण पाहू शकता की TV9च्या या स्क्रीनवरती जे कार्यकर्ते आहेत त्यांनी हा मुंबईमधील सर्व सोहळा पाहिलेला आहे। एकंदरीतच आपल्यासोबत कार्यकर्ते आहेत। सुरुवातीला आपण अध्यक्षांकडे जाऊ। अध्यक्ष, काय सांगाल, आज खऱ्या अर्थाने सुनेत्रा वहिनी पवार यांनी उपमुख्यमंत्री काय भावना आज शपथ घेतली? तसे आम्ही अजूनही दुःखातच आहोत, कारण दादाची जागा किंवा दादांची पोकळी ही भरून निघू शकत नाही आहे। परंतु आनंद ह्याही गोष्टीचा आहे की वहिनीसाहेब स्वतःहून पुढे आल्या। 2 दिवसात त्यांनी एवढा मोठा कोसळलेला डोंगर बाजूला सारून एक मोठी जबाबदारी खांद्यावर घ्यायचा निर्णय घेतला आणि आज त्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत असताना दिसत आहेत। याचा आम्हाला नक्कीच अभिमान आहे। खऱ्या अर्थाने शपथविधीला पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची देखील चर्चा होती। कसे कार्यकर्ते शहराध्यक्ष म्हणून कसं पाहतो तुम्ही? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा होती किंवा त्या चर्चेसंदर्भात कुटुंबात काय झालं याविषयी मला आत्ता तुर्तास काही बोलायचं नाही आहे। परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकत्र असावा ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भावना आहे, होती, राहील। खरंच दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित राहावा अशी भावना कार्यकर्ते व्यक्त करताना दिसतात। शहराध्यक्षांनी देखील ही भावना व्यक्त केली। काय आज वहिनींनी खऱ्या अर्थाने उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली, काय भावना? दादांच्या निधनानंतर बारामतीसह पूर्ण महाराष्ट्र हा दुःखाच्या डोंगरामध्ये कोसळलेला होता आणि दादांचं नेहमी सांगणं होतं की थांबायचं नाही, काम करत आलोय, काम करत राहील। तेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून वहिनींनी एवढा दुःखाचा डोंगर असताना देखील जनतेच्या हितासाठी, पूर्ण महाराष्ट्राच्या हितासाठी जर मी दुःखाला कवटाळून बसले तर माझा महाराष्ट्र पोरका होईल या हिशोबाने वहिनीने शपथविधीचा निर्णय घेतलेला आहे। परंतु वहिनी जरी पूर्ण महाराष्ट्रभर दादांसारख्या फिरले तरी आजचाच जे नवनिर्वाचित शहराध्यक्ष किरणभाऊ इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा सर्व कार्यकर्त्यांचा संच हा पार दादा किंवा जे दादांना आम्ही आग्रही धरू की जरी वहिनी पूर्ण महाराष्ट्रभर फिरल्या तरी तुम्ही बारामतीच्या जनतेसाठी ग्राउंड लेवलला कामकाज करावं, हे आम्ही शहराध्यक्ष मार्गदर्शनाखाली पार दादा किंवा जे दादा यांच्याशी 100% आग्रही राहू। खऱ्या अर्थाने जे दादा असतील, पारदादा असतील यांच्यासाठी विकास करण्यासाठी कार्यकर्ते आग्रही राहतात, असे कार्यकर्ते भावना मिळतात। खऱ्या अर्थाने आज वहिनींनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, काय भावना आहेत आपल्या, काय सांगाल? वहिनींनी खरं तर एवढा दुःखाचा डोंगर असून सुद्धा आज उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतली। खरं काय आता बारामतीकर असेल किंवा कार्यकर्ता राष्ट्रवादीचा हा त्यांच्याकडेच आशेने बघत आहे, कारण की दादा काय म्हणत होते की काम हे थांबलं नाही पाहिजे गाड्यांनो। वहिनी त्यासाठी थांबल्या नाहीत। वहिनीने स्वतः पुढे होऊन, स्वतः पुढाकार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसला आणि नवीन कार्यकर्त्यांना, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना एक नवीन ताकद देण्याच्या हिशोबाने पुढे आलेले दिसतात वहिनी। काय वाटतं? हे नामदार अजितदादा पवार गेल्याचं दुःख फार मोठं आहे, परंतु दुःखापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानून आदरणीय वहिनी साहेबांनी ही उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे आणि ती निश्चितपणे पार पाडतील। याच्या अगोदर या देशामध्ये इंदिरा गांधी असतील, मायावती असतील, ममता बॅनर्जी असतील, या लोकांनी या स्त्रियांनी, प्रतिभा पाटील असतील, यांनी आपल्या कार्यातून आपला ठसा उमटवलेला आहे आणि निश्चित त्यांच्या दर्जाचा ठसा सुनेत्रा वहिनी पवार राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून उमटवतील ही बारामतीकर नाही तर महाराष्ट्राला आशा आहे। नक्कीच विकासाच्या कामाचा ठसा उमटेल, असं काय भावना आहेत? दादांचं स्वप्न होतं माझी बारामती देशात 1 नंबरला राहिली पाहिजे आणि ती राहण्यासाठी सुनेत्रा वहिनी निश्चित त्या पद्धतीने कामं करतील, त्याबाबत बारामतीकरांना विश्वास आहे। आणि दुसरी गोष्ट, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल त्याचा अभिमान देखील आम्हाला आहे आणि निश्चित वहिनीसाहेब बारामतीचे जे अपूर्ण राहिलेली कामं आहेत किंवा जी अपूर्ण राहिलेली दादांची कामं आहेत ती पूर्ण करून अधिक गतीने कशी कामं मार्गी लागतील यासाठी ते प्रयत्नशील राहतील आणि बारामतीकर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील। खऱ्या अर्थाने दादांचं स्वप्न होतं की बारामती हा देशात 1 नंबर तालुका झाला पाहिजे, हे स्वप्न नक्कीच वहिनी आपल्या कामाने पूर्ण करतील, असे कार्यकर्ते भावना मांडतात। काय आज भावना आहेत वहिनींनी? आज एका बाजूला अपार दुःख आहे तर दुसऱ्या बाजूला अभिमान आहे, आनंद आहे की वहिनी साहेबांनी आपल्या पदाची, उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली त्याबद्दल। कारण कसं आहे की राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे पूर्ण खचून गेले होते की दादांच्या नंतरनं काय होईल, तर ही आमची आज माई माऊली पुढे येऊन सरसावून त्यांनी आम्हाला मायेचा आधार दिलेला आहे, त्याबद्दल वहिनी साहेबांचे खूप काय भावना, थोडक्यात काय सांगताल आज खऱ्या अर्थाने उपमुख्यमंत्री?
खऱ्या अर्थाने आज दादाचं स्वप्न पुन्हा एकदा पूर्ण होताना आम्हाला वहिनी साहेबांच्या रूपाने दिसतंय आणि ही बारामतीची घोडदौड थांबू नये, ह्या बारामतीचा विकास थांबू नये, माझी बारामतीकराला कुठं अजून काय वेगळं वाटू नये, बारामतीकर पोरके होऊ नये, ह्याच्यासाठी वहिनी साहेबांनी घेतलेला हा निर्णय निश्चितपणाने वहिनी साहेबांच्या रूपाने परत एकदा ह्या बारामतीचा विकास थांबणार नाही असं मला वाटतं. महिला देखील आहेत आपल्या संग. काय सांगाल, खऱ्या अर्थाने राज्याला पहिल्या उपमुख्यमंत्री पदी सुनेत्रा पवार यांच्या रूपाने महिला मिळालेल्या आहेत. काय कसं पाहता आज वहिनींनी शपथ घेतली? आज वहिनी ही वहिनी नाही आहे, एक वहिनी वाघीण आहे. आज कुठलीही महिला 4 दिवस नवऱ्याचं निधन झाल्यानंतर 4 दिवसात शपथविधी घेणारी नाही आहे. आज वहिनी 4थ्या दिवशी शपथविधी वहिनींनी घेतलाय, म्हणजे ती वहिनी नाही, खरोखर बारामतीची वाघीण आहे. आणि दादांनी जे काम अधुरं ठेवलंय ते वहिनी पूर्ण करणार आहे. दादांच्या पावलावर पाऊल राहून वहिनी अजून पुढे जाऊन बारामतीचा विकास करणार आहे आणि बारामतीच्या महिला वहिनींच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहणार आहे. काय भावना, काय सांगाल? एकीकडं दुःख आहे, एकीकडं असं चांगलं बी वाटतंय आम्हाला. वहिनी पण वहिनी असे आहेत ना, आम्हाला सगळ्यांना शिमटून घेते, बोलती आम्हाला चांगलं, एवढ्यातच आम्हाला आनंद होईल आणि वहिनी पुढं येते. नक्कीच हे खऱ्या अर्थाने काही वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री पदाची शपथ सुनेत्रा पवार यांनी घेतलेली आहे. बारामतीमध्ये खऱ्या अर्थाने TV9च्या स्क्रीनवरती जे कार्यकर्ते होते, नागरिकांनी तो शपथविधीचा सोहळा पाहिलेला आहे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं स्वप्न होतं की बारामतीला देशात 1 नंबर करायचं. ते स्वप्न नक्कीच वहिनींच्या रूपाने पूर्ण होईल, तसं काम देखील वहिनी करतील आणि नक्कीच विकासात बारामती 1 नंबरला राहील, अशा देखील भावना यावेळी कार्यकर्त्यांनी मांडलेल्या पाहावयास मिळत आहे. दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.